वरळी पुनर्विकास इमारत क्रमांक 1 ला भेट देऊन रहिवाशांच्या मागण्या महाडा प्रमुख बोरीकर यांनी त्वरित मान्य करून अधिकाऱ्यांना दिले अंमलबजावणीचे आदेश। वरळी पुनर्वसनातील इमारत क्रमांक 1 मधील डी विंग व ई विंग येथील रहिवाशांना भेडसावत असलेल्या विविध अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी 18 नोव्हेंबर 2025 रोजी म्हाडाचे मुख्य अधिकारी श्री मिलिंद बोरीकर यांच्या दालनात एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती। ही बैठक श्री किरण शेलार व श्री दीपक सावंत यांच्या पुढाकारातून घेण्यात आली होती। या बैठकीमध्ये BDD चाळ क्रमांक 1 ते 6 व चाळ क्रमांक 12 ते 17 तसेच JM भोसले मार्ग लगतच्या सर्व BDD चाळींतील प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली। विशेषतः इमारत क्रमांक 1 मधील डी आणि ई विंग रहिवाशांनी आपला त्रास आणि गरजा यांचे लिखित स्वरूपात निवेदन श्री बोरीकर साहेबांकडे सादर केले। निवेदनातील प्रत्येक मुद्द्यावर श्री किरण शेलार आणि श्री दीपक सावंत यांनी मुख्य अधिकाऱ्यांसमोर सविस्तर चर्चा केली। या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्य अधिकारी श्री बोरीकर यांनी सर्व मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन दिले। यातील विशेष उल्लेख करण्याजोगी बाब म्हणजे बैठक झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्वतः म्हाडाचे मुख्य अधिकारी श्री बोरीकर, म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी आणि टाटा समूहाचे अधिकारी इमारत क्रमांक 1 येथे प्रत्यक्ष आले। त्यांनी रहिवाशांनी मांडलेल्या सर्व समस्या प्रत्यक्ष पाहिल्या आणि सर्व मागण्या मंजूर केल्याचे जाहीर करत अंमलबजावणी तात्काळ सुरू केली। या तातडीच्या प्रतिसादामुळे रहिवाशांकडून मोठा दिलासा व समाधान व्यक्त करण्यात आले। रहिवाशांनी श्री बोरीकर साहेब तसेच मार्गदर्शन करणारे श्री किरण शेलार आणि श्री दीपक सावंत यांचे मनःपूर्वक आभार मानले। या बैठकीला श्री विजय बांदिवडेकर, श्री भूषण शेटे, श्री गणेश शिंदे, श्री सुरेश खोपकर, श्री अभिजित भेलकर, श्री विजयानंद राऊत, श्री रवींद्र मयेकर, श्री गजानन शिरकर आणि श्री सुबोध गायका हे रहिवासी उपस्थित होते। बातमीत सुरेश खोपकर।